नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला शिमला मिरचीचा ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा छोट्या आकाराच्या शिमला मिरची घेतल्या होत्या। त्या स्वच्छ धुवून बघा त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। लहान मोठे तुम्ही आवडीप्रमाणे करा। ह्यातलं बी वगैरे सगळं काढलेलं आहे। त्याच्यासाठी बघा हिरवी मिरची घेतलेली आहे अशा आकाराची, तिखटवाली बिन तिखटाची घेतली तरी चालेल। आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत बघा, छोटे छोटे आकाराचे। कुटून जरी घेतले तरी चालेल। एक गड्डी लसूण घेतलेला आहे, असा कुटून घेतलेला आहे बघा, मोठा मोठा अशा पद्धतीमध्ये। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। अर्धी पळी तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा एक चमचा जिरे चांगलं भाजून द्यायचं। मोठ्या आकाराचा कांदा बघा, असा मोठा मोठा कापलेला, जास्त बारीक पण कापायचं नाही, जास्त मोठा पण कापायचा नाही। आता कांदा चांगला भाजून घेऊया। मीडियम गॅस आहे। कांदा बघा असा भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये लसूण टाकायचं। असं लसूण बघा कुटून घेतलेला आहे, बारीक करून जरी घेतला एकदम तरी पण चालू शकते, पण असं काय होतं चव छान येते। आता ही कांद्याबरोबर लसूण पण भाजला जाईल, त्यासाठी मी अगोदरच टाकलेला आहे। तर हे दोन्ही भाजून घेऊया चांगलं। अशा पद्धतीने बघा भाजून घ्यायचं। त्याच्यामध्ये लसूण पण चांगला भाजला गेलेला आहे। आता ह्याच्यामध्ये जे हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकले होते ते टाकायचे। तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही, कुटून घेतल्या तरी पण चालेल। आता ही पण 1 मिनिट मीडियम गॅसवर चांगलं परतून घ्यायचं, जेणेकरून जी ही मिरची आहे ना चांगली भाजली जाईल। मिरची बघा चांगली भाजली गेलेली आहे। लसूण कांदा मस्त असा भाजला गेलेला आहे। अशा पद्धतीत भाजलं का नाही की त्याचा तिखटपणा जरा कमी होतो। नाही तर तुम्ही भाजून कुटून जरी टाकली ना मिरची तरी पण चालू शकते। आता ह्याच्यामध्ये ही ढोबळी मिरची टाकूया। आता ही गॅस मीडियमच आहे। 1 मिनिटभर परतून घ्यायचं। मिनिटभर परतून घेतलेलं आहे बघा, असं पसरून ठेवायचं आणि हलवायचं। असं थोड्या थोड्या वेळानं असं हलवत राहायचं, म्हणजे ही जी आपली ढोबळी मिरची आहे ही चांगली भाजली जाते। आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। मीठ टाकल्यानंतर बघा असं परतून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत बघा भाजली जाते मिरची, मस्त अशी लागते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं। शेंगदाणे मी भाजून असे मोठे मोठे कुटलेले आहेत। 1.5 पळी टाकलेलं आहे बघा, पळीच्या मापानं। तर आता ही पण ह्याच्यावर गॅस मिडियमच आहे, परतून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटात एकसारखं आपल्याला ही परतून घ्यायचं। ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर बघा 2 ते 3 मिनिटं एकसारखं मी मिडियम गॅसवर परतलेलं आहे। अशा पद्धतीत हा ठेचा होतो। हा ठेचा जर चांगल्या पद्धतीत जर असा परतला तर 2 ते 3 दिवस चांगला राहतो, मस्त राहतो। करून बघा, वरण भातावर वगैरे तोंडी लावायला। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।